हाय, हॅलो, नमस्कार. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर नवीन दिवसाची नवीन मस्त अशी सुरुवात झालेली आहे. सकाळी मी इथं कामाला लागले कारण एक ड्रेस होता माझ्याकडे. तर त्या ताईंचं चाललं होतं त्यांच्या साडीला मॅचिंग असं. तर शेवटी मग त्यांनी तोच ड्रेस घेतला आणि त्याच्यानंतर सांगितलं की त्यावरती मॅचिंग अशी ओढणी द्या. आता त्यांची ऑर्डर आधीच बुक होती त्याच्यामुळे परत त्यांच्याकडे पैसे मागायचं काही विषयच नव्हता. त्यामुळं मग ठीक आहे म्हटलं चला परत एकदा अजून एक ओढणी फ्री देऊया. असं मी कधी-कधी देत असते, पण तरी म्हटलं चला आज देऊया. नेटची ओढणी बनवणं ना म्हणजे लहान मुलींसाठी थोडंसं अवघड आहे. कारण हे नेट ना थोडं कडक असतं त्याच्यामुळे कटिंग करतानाच ते सरळ कट नाही झालं ना, परत त्या लेस लावताना त्याला पूर्ण रिंकल येतात आणि ते बरोबर नाही वाटत. त्याच्यामुळे नेट कटिंग करतानाच माझा कितीसा वेळ इथे गेला होता बराचसा. आणि त्यात सकाळी आज भाऊजी म्हणजे दादा पण ते येणार होते सानिकाला घेऊन जाण्यासाठी. तर तिला म्हणत होती मी अजून राहा 2-3 महिने कारण उन्हाळा आहे. तर काही गरज नाही नव्हती जायची, पण तिला म्हणजे त्यांचं ठरलं जायचं तर मग आता ती जाणार होती. आणि त्यामुळं आमच्या घरात आज पहिल्या सकाळपासूनच असं कसं तरी वातावरण होतं. तरी पण आता काय मला असं वाटलं 2-3 दिवस तर राहतील, आज आलेत म्हटल्यानंतर, पण त्यांचा अचानक आजच जायचा प्लॅन कसं काय ठरला काय कळलं नाही. तर म्हटलं जाऊ दे. आणि खरं म्हणजे रुद्रलाही माहीत नाही अजून की ती जाणार आहे. त्याला जर कळलं तर म्हणजे काही खरं नाही. आजच त्याला असं वाटतं की नाही काका आलेत, मग थोडे दिवस राहतील वगैरे असं थोडंसं वाटत होतं. पण आता त्याची काय रिॲक्शन आहे काय माहीत, कारण त्याला ना खूप जास्ती सवय झाली होती. इतकी सवय झाली होती म्हणजे भांडणं पण करत होता, मारामारी पण करायचा तिच्यासोबत, असं सारखं सुरूच होतं. आणि आता काय होतंय त्याचं माहीत नाही. तर पहिल्यांदा बघा मी इथं डबल फोल्ड करून घेतला नेटला डबल फोल्ड नाही केला ना तरी पण चालतं. जर सरळ कट झाला असेल ना तर डायरेक्ट लेस लावून घ्यायची. पण ही नेट काय सरळ कट होत नाही. नेहमीच असं होतं की वाकडं तिकडं कट होतं. त्याच्यामुळे मग त्याला डबल फोल्ड करून घेतलं तरच ती बरोबर लेस लागते टाईट. नाहीतर ते रिंकल आल्यासारखं होतं थोडंसं. तर बघूयात आता कशी पटापट इथं मी सगळी लेस लावून घेते आणि मग ओढणी कंप्लीट करून त्यांचं पार्सल पॅक करून घेते. पटपट होऊन जाईल म्हणजे. तर अशी मोठी थोडीशी ना अट्रॅक्टिव्ह लेस लावली ना, किती लहान मुलीचा ड्रेस असू द्या छान वाटतं. किंवा आता मार्केटचे ड्रेस असतात ना, तर त्याला ना फक्त सिंपल नेटची ओढणी देतात, काहीच नाही. तर ही अशी ओढणी तर रेडी झाली होती आणि हा त्यांचा लोटसवाला ड्रेस होता, जो की पॅक करायचा बाकी होता. तर तो मी आता पटपट म्हटलं पॅक करून घेते. म्हणजे हे बघा अशी सुंदर ओढणी तयार झाली. 7 वर्षाच्या मुलीचा ड्रेस होता. भारीच वाटेल तिला ही ओढणी. कारण की ना याच्यावरती ड्रेसवरती पण लोटस आहेत ना पिंक कलरचे, तर ते त्याच्यावरती मग ती कॉन्ट्रास्ट केली. आणि कधी सेम ओढणी असेल ना एवढा लूक देत नाही, पण कॉन्ट्रास्ट ओढणी असेल ना तर ती जास्त लूक देते. तर आता बघूयात, आता कोणता सणच नाही आहे. आता नवीन एक कलेक्शन करायचा विचार आहे की थोडंसं ओढणी टाईप ओढणी किंवा थोडंसं वेगळं असं काहीतरी करायचा विचार आहे. पण ते काय आता जोपर्यंत कोणता सण येत नाही ना तोपर्यंत करू शकत नाही. कारण विदाऊट सण कोणते तर ड्रेस शिवून ठेवले ना ना ते सेल होतात ना, त्याला म्हणजे घ्यायचे जरी असले ना तरी लोकं घेत नाही. कारण होतं असं की काय आता राहतच नाही ना. आता तर उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत. आता लग्न सोडून बाकी काहीच नाही. उन्हाळ्यात जास्तीत जास्त लग्नच राहतात आणि मग त्याचेच जास्त ड्रेस असतात लग्नाचे. पण सगळेजण अर्जंट सांगतात अगदी 4-5 दिवसावर लग्न आले ना मग आम्हाला ड्रेस द्या. तर नाही बोलावंच लागतं, ऑप्शनच राहत नाही दुसरा नाही शिवाय. त्यामुळे मग पटकन नाहीच बोलून टाकते मी. उगाच त्यांना म्हणायचं की देते आणि मग माझं पार्सल पोचणार नाही, मग ते सगळं होणार, त्याच्यापेक्षा नाहीच. अलीकडे माझी वही दिसते. माझ्या वहीवरती तुम्हाला एक डायग्राम दिसत असेल, जे की मी आता खूप दिवसापासून करायचं सोडून दिलं होतं. पण आज मी ती डायग्राम केली. तर मी ना एक डबल जी काय तुलीप धोती असते ना तर ती शिकते. आणि कोणतीही गोष्ट शिकायची असेल ना, म्हणजे नॉर्मल धोती शिकली ना तेव्हाही मी अशी डायग्राम काढली होती, सगळं केलं होतं. आणि आता हिलाही तसंच करते. काकीला काकीचा 1 महिना संपला. जातो का पाद्या ना काकीला? जातो का तू गावाला? जाऊ दे का? अरे थांब म्हण की, थांब म्हण ना, चालली ती म्हण ना. काकाला म्हणाव थांबू दे तिला. ए तू नको, बॅग नाही धरताय, चल इकडे, तू इकडे चल. तर फायनली गेली सानिका. भाऊजी आले होते आज सकाळीच आले आणि लगेचच तिला घेऊन गेले. उद्याच्याला म्हणजे परवा मंडेला अजून त्यांना परत कामावर जायचं आहे. तसे आज उद्या सुट्टी. तर काकी गेली ना, तुला वाईट नाही वाटत आहे? कस तरी होत आहे. बाय सुद्धा करावं असं म्हण नाही वाटत बाबा. कारण की ना 1-2 दिवसात गेल्यावर काय वाटत नाही. जास्त दिवस आपल्यापाशी माणूस राहिला आणि परत गेलं ना इतकं वाईट वाटतंय ना म्हणजे. रुद्र गेली ना काकी? तू का नाही गेला काकी बरं सांग ना, तू का नाही गेला?
तर त्याला पप्पा घेऊन नाही गेला. अरे आपण जाणार आहे की उद्या महा गावाला? नाही खरं जाणार. बरं ठीक आहे, चल घेऊन जाते. तर रुद्राचं म्हणजे त्याला जायचं होतं आणि तो जेव्हा पण म्हणत होती ना जायचं मी चालली गावाला, तर त्याचं मत होतं की नको जावं, मला सोडून नको जावं असं होतं. म्हणजे वाटतं ना मला लहान मुलांना. आणि आता त्याचं म्हणणं आहे की मला गार्डनला तरी कमीत कमी घेऊन चल. तर त्याला 5 मिनटं मी गार्डनला फिरवून आणणार आहे, कारण त्याचा मूड बिलकुल पण ठीक नाही आहे. बरं चल नाही तुला, चल ना. बरं चल ना. नाही ती 2 महिने कसे गेले काय समजले नाही. असं वाटते आता तर ते आमच्यासोबत आले होते आणि लगेचच गेले असं वाटते. म्हणजे इतक्या पटकन एवढे 2 महिने गेले. एरदू इकडे बघ ना. बरं चल जाऊ गार्डनला, चल चल घाल चप्पल. तर रुद्राला घेऊन जाते, कारण त्याचं चाललंय, तुला बिलकुल कसतरी होतंय. त्याचं चालला होता तो, गाडी मागच बळत होता गाडीच्या, पण आणला पकडून कसं तरी. चल चल ना. कुठं जायचंय? कुठं 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 जायचंय? कुठं जायचंय सांग ना. गावाला जायचंय का? काका काकीला त्यांना बोलवू का माघारी फोन करून? बोलवू का? सांग ना, बोलू का माघारी? पोरग कधीच रडत नाही कुणी गेल्यानंतर. त्याचं म्हणणं आहे की काका काकीने जाऊच नाही, इथंच राहावं. बरं नाही चल आपण उद्या फिरायला जाऊ की बाहेर? फिरायला जाऊया उद्या. गावाला जायचं आहे का? त्यांना बोलू का माघारी? मग नाही जायचं, जावं लागत नाही. मग त्यांना बोलू का माघारी, काकाला आणि काकीला? इथे ना माझ्यापाशी, इथे ना. फोन कर की मग, तू फोन लाव. चल फोन लाव या म्हणा माघारी. म्हण ना या म्हण ना. आता जाईपर्यंत तर हसत होता की तुला रडायला तर आलं जाताना, आणि आता रडायला लागला. तर मी देवपूजा करत होती, दिवा लावत होती, आणि इथंच हळूहळू रडायला लागला. मी आली, म्हणलं काय झालं रे? तर त्याचं सुरू आहे, नाही मला जायचंय का. बरं नाही ग, आपण जाऊ की थोड्या दिवसांनी. तुझी परीक्षा संपली ना, मग आपण जाऊ. ठीक आहे, तुझे पेपर संपल्यावर जाऊया. खरंच जाऊया, तर पेपर संपले जाऊया म्हटलं ना. तुला पैसे दिले ना काकाने? पैसे दिले ना? पैशाचं काहीच काम नाही का? मग पैसे दे मला आणि तुझ्या गावाला. तुला पैसे पाहिजेत की तुला काका काकी पाहिजे? सांग कोण पाहिजे? दोघी थोडी असतात. तर काकाने तुला पैसे दिले ना, मग एक तर पैसे घे, नाही तर मग काकाला आणि काकीला माघारी बोलव. काय करायचं सांग? मी तर काहीच नाही करू शकत. मला तर दिलेच नाही पैसे. पैसे दिलेत तू पैसे दे तुझे मला, मग मी काकाला आणि काकीला बोलवते. दे बरं. जायचं ना परीक्षा संपल्यावर. परीक्षा संपली जायचं. परीक्षा संपली जाऊ की. पोरगा आज पूर्ण म्हणजे हा 6 वर्षाचा झालाय. कधीच म्हणजे कुणी गेलंय आणि कुणी आलंय ह्याला रडायला येत नाही. डोळ्यातून पाणी थेंब गळत नाही. आणि आज तो फर्स्ट टाइम कोणीतरी गेलंय ना, आज तो इतका रडतोय. म्हणजे फर्स्ट टाइम पहिल्यांदा असं झालंय की तो एवढा रडतोय. त्याचं म्हणणं आहे काकानं आणि काकीनं जाऊच नाही, इथंच थांबा. आपण जाऊ की गावाला उद्या? तुझे 2च पेपर राहिलेत ना. मग 10 तारखेला पेपर संपले ना, मग मी तुला गावाला सोडायला लावते पप्पाला. ठीक आहे? चालतंय का? चालतंय ना? सोडायला होती की पप्पाला गावाला? मी कशाला, मला काम असतं. बरं ठीक आहे, जाऊया. तुझे पेपर संपले ना, मग आपण सुट्टीला जाऊया. ठीक आहे? बरं नाही गप तर गावाकडून येतानाच अंडी वगैरे भाजी, मेन म्हणजे तांदळाची भाजी रानातली दिली होती. तर तीच मी आता इथं शिजवायला ठेवली आहे. आणि स्वयंपाक वगैरे केला होता सानिकाने. मगाशी जातानाच आम्ही त्यांच्यासाठी ती भाजी चपात्याही केलं होतं, त्यातलं उरलेलं होतं. तर आता फक्त माझा भाजीच करायचा इथं प्लॅन होता. ते सुद्धा खायची इच्छा नव्हती, कारण आतून इतकं बेकार होते ना, म्हणजे करमतच नाही. असं
कसं तरी होतं रुद्राला तर इतकं जास्त होते मलाच आता म्हणजे कसं तरी होते आता इतक्या दिवस एकत्र राहिलं ना की कोणी असं गेलं की नको वाटतंय आणि आम्ही तर तिला नको म्हणत होतो पण काय असं वाटत होतं नको जायला कारण एकतर उन्हाळ्याचे दिवस आहेत सुट्टी हे ते आणि कंटाळा येतो तर नाही पण ती गेली पण आम्हाला इतकं बेकार होतंय ना म्हणजे करमतच नव्हतं बिलकुल मला तर टी व्हीचा वगैरे इतका पिक्चरचा नाद आहे पण आज माझं मनच लागत नव्हतं ते बघण्यामध्ये कसं तरीच होत होतं आतून फील पण काय नाही आता कशात तरी मन लावून घेतलं पाहिजे तरी मी त्या अंडी वगैरे म्हटलं चला सकाळी आणलेली काढून घेऊया भाज्या वगैरे त्यांनी बरेच वांगी हे ते आणलं होतं तर सगळं आता मी इथं व्यवस्थित नीटनीटकं म्हटलं काढून ठेवते आणि बाकीच्या याच्यामध्ये गोष्टींमध्ये मन लावते नाहीतर परत ते रुद्र 2-2 मिनटाला माझ्यापाशी येतोय आणि काकी कधी येणार 2-2 मिनटाला माझ्यापाशी येतो आणि काकी कधी येणार म्हणजे त्याचं हेच सुरू आहे आणि रडतच आहे म्हणजे तो थांबतच नाही आहे त्याचं रडगाणं सुरूच आहे आता किती वेळ झालं ते केव्हाची गेली 6:30 वाजता गेली आता 9 वाजत आले तरी त्याचं ते चालूच आहे रडगाणं नाही 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 रडायचं चालू आहे आणि आज जेवायला पण मी थोडासा उशीरच करते इथं कारण ना पटपट टाईमच जात नाही अशा टायमिंगलाच वाटत होतं पटकन येऊ जेवावून झोपावं आणि झोपायला सुद्धा रुद्रला झोप येत नव्हती म्हणजे ना विचारच करत होता तो इतका विचार करतो ना लहान मुलांच्या मनावरती लय असे परिणाम होतात बरं का त्याचं झोपतच सुरू होतं विचार असं आतमध्ये मनामध्ये चालू होतं हे ते वगैरे वगैरे असं चालू होतं जे की नको वाटत होतं एकतर ती ना माणसं येऊ नयेत आणि आली ना तर जाऊ नये हे असं काहीतरी आहे बघा आणि मलाच जाऊ दे माझ्याकडे शब्दच नाही म्हणजे ह्या फिलिंग खूप वेगळ्या आहे म्हणजे इमोशन्सच वेगळे आहेत पण ठीक आहे आता सगळं काढते जेवण वगैरे करतो कसं तरी आणि आता मी लागते माझ्या कामाला तर माझे थोडंसं साड्यांचं राहिलं होतं तर तेच पॅकिंग करायचं बाकी होतं आणि तर फ्लिपकार्टचं तेच कोलॅबरेशनच्या ड्रेसेस होते तर त्याचा एक व्हिडिओ शूट होतं ते दोन्ही करून घेतलं मला हे व्हिडिओसाठी ड्रेस पाठवले होते पण ना ते ड्रेस मला नीट बसत आहेत म्हणजे ती इतकी मोठी साईज आहे एक्सेल साईज आहे बरोबर प्रॉपर माझ्या फिटिंगला असते ना तर ते सुंदर दिसले असते कपडा क्वालिटी सगळं छान आहे पण त्यांनी आधीही पाठवली मी आधी व्हिडिओ शूट केला पण नाही मला तो आवडला नाही मी तो अपलोड केला त्यांना मी म्हटलं परत पाठवा त्यांनी परत पाठवले तर परतही त्यांनी त्याच मापाचे ड्रेस आणि मी फिटिंगही नाही करू शकत कारण फिटिंग करून परत शिलाई काढा परत ते रिटर्न करा ते नाही व्यवस्थित वाटत त्याच्यामुळे मी आता ह्याचा तरी व्हिडिओ टाकू की नको पण कपड्याची क्वालिटी छान आहे पण आता मीच बारीक आहे त्याला ते लोक काय करतात जर कोलॅबरेशनसाठी असेल ना तर ते एम साईज पाठवतात आणि एम साईज आपल्याला बिलकुल बसत नाही म्हणजे मी त्या चिमटे पिना लावल्या होत्या पण तरी मला तो ड्रेस परफेक्ट बसत नव्हता पण याच्यावरची जी प्लाझो वगैरे होती ना इतकी सुंदर इतकी मस्त होती पण ठीक आहे आता सगळे इथं साड्या वगैरे ज्या आहेत ना तर ते पटापट म्हटलं पॅक करून घ्याव्या त्या आणि मला आता ना म्हणजे असं म्हणजे अचानक मला वाटलं नव्हतं की सानिका अशी अचानक जाईल कारण ती जर जायची असेल तर काय असं मी आणले होते सामान परकर वगैरे शिवायला कपडे आणले होती त्याच्यासोबत म्हटलं ब्लाऊज पण थोडेफार शिवून घेऊया पण ते काय झालं नाही त्यांचं अचानक जायचं ठरलं असं काही नव्हतं म्हणजे ती 2-4 महिने राहणार होती पण परत त्यांचं अचानक जायचं ठरलं मग म्हटलं ठीक आहे बाबा त्यांच्या मनाने तर म्हटलं ठीक आहे चला आता म्हटलं आपण आपलं उरकूया टाईमच नाही भेटला आहे सगळ्यासाठी आणि अचानक मला असं वाटलं होतं की आज 2 दिवस तर राहतील कमीत कमी म्हणजे 1-2 ड्रेस शिवता येतील घरच्या म्हणजे मोठ्या जाऊबाईंच्या माझ्या मुलींसाठी पण तसं काही झालंच नाही म्हणजे त्यांचं अचानक आले दुपारी आले जेवण केलं आणि थोडा वेळ बसले लगेच त्यांचा प्लॅन झाला की नाही संध्याकाळी जायचं मग 1-2 तासात कसं काही करणार ना मग ते सगळंच कॅन्सल झालं ना ते परकर शिवायचं झाले ना काही ना काहीच नाही झालं सगळं तसंच्या तसं पडलं पण ठीक आहे जर तुम्ही पण जर परकर बाहेरून घेत असेल ना तर रेडीमेड तर तेच ठीक आहे बरं का शिवायच्या नादी लागू नका कारण ना मी शिवलेले यासाठी घेते कारण इकडे सगळे 8 कळीवाले परकर भेटतात जे की इतके ढगळे असतात मला कुठेच बसत नाही ते परकर इतकं लूज वाटतं मग मी ऑनलाईन घेते मग ऑनलाईनवालं थोडंसं हे होतं ना तसेच येतात जे साधेवाले आहेत मग ते कसं होतं ते शेपीवेअरवाले घ्यावे लागत आहेत मग तेही कम्फर्टेबल राहतात पण ते नायलॉनचा कपडा येतो कॉटनचा येत नाही तर त्यासाठी मी कपडा आणला आहे तर आता मला हा कपडाच तुम्हाला सांगते मला 250 रुपयाला भेटला आहे अजून मला तो शिवायचा आता हाच परकर मी बाहेर शिवायला दिला असतं शिवायचे 100 रुपये म्हणजे 350च्या घरात मला परकर पडला असतं जो की बाहेर आपल्याला ना सेम परकर 120-100च्या आसपास पडतात तर हा एक आरीवर्कचा ब्लाऊज मला आलेला आहे पण इतका सुंदर मला आत्तापर्यंत इतके आरीवर्कचे कोलॅबरेशन आले बरं का आरीवर्क ब्लाऊजचे पण हा ब्लाऊज इतका सुंदर आहे ना मी शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवे नक्की बघा तर रुद्राचं बघा इथं येऊन मग त्याचं तेच सुरू होतं अजून माझ्यासोबत पण ठीक आहे आता तर ही आरीवर्कचा ब्लाऊज मी तुम्हाला उद्याचे व्हिडिओ दाखवते इतका सुंदर आहे खूप भारी आहे जाऊ दे चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय